तुम्हाला पण तुमचं पहिलं प्रेम आणि व्हॅलेंटाईन डे आठवतो का? उदाहरणार्थ, व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी ती पण तुमच्या कॉलची वाट पाहायची का? तुम्ही पण तिला गुलाबाचे फूल द्यायचे का? तुम्ही पण पार्कमध्ये भेटायचे का? ती पण तुमचे चॉकलेट खायची का? परंतु मी प्रेमाचा गुलकंद शिकवणारा कवी केशव कुमार नाही. मी तर इंग्रजी शिकवणारा इझी इंग्लिशवाला आहे. विद्यार्थी मित्रांनो, वाट पाहायची, द्यायचो, भेटायचो, खायचो, म्हणजे भूतकाळामध्ये एखादी क्रिया आपण वारंवार करायचो. आता करत नाही, परंतु ती क्रिया आपल्याला आता आठवते. अशा वेळी आपल्याला इंग्रजीमध्ये यूज टू या मॉडेल ऑक्झिलरीचा वापर करायचे. परंतु यूज टूपासून वाक्य बनवताना आपल्याला सब्जेक्ट, यूज टू, त्यानंतर वर्ब पहिला आणि ऑब्जेक्ट या रचनेचा वापर करायचे. ती व्हॅलेंटाईन डेला माझ्या कॉलची वाट पाहायची. शी यूज टू वेट फॉर माय कॉल ऑन व्हॅलेंटाईन डे. मी तिला गुलाबाचं फूल द्यायचो. आय यूज टू गिव्ह हर अ रोज. आम्ही पार्कमध्ये भेटायचो. वी यूज टू मीट इन द पार्क. ती माझे चॉकलेट खायची. शी यूज टू ईट माय चॉकलेट. आता तुमच्या लक्षात आलं असेल, काहीतरी करायचो, करत असायचो. अशा वेळी आपल्याला इंग्रजीमध्ये यूज टू या मॉडेल ऑक्झिलरीचा वापर करायचे. ही रील तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सेव्ह करा आणि इझी इंग्लिशवाला या चॅनलला फॉलो करा. थँक्यू.